स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. पैलवान चंद्रहार पाटलांचं ठरलं. विशाल पाटील व संजय पाटलांचं काय? पृथ्वीराज देशमुख मात्र म्हणतात मीच 200% फायनल. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. अखेरीस डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालाय. याबाबतच्या वृत्ताला पैलवान चंद्रहार पाटील यांनी दुजोरा दिलाय. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह सोमवारी दुपारी 3 वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. यासाठी जिल्हाभरातून शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्ते रवाना होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा होत्या. पैलवान चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करतात. बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबिर, महारॅली, गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा व्यक्त केला होता. त्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली होती. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क होता. मात्र लोकसभा सांगली मतदारसंघातून तिकिटाची हमी मिळाल्याशिवाय पक्षप्रवेश करायचा नाही असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींसोबत 2-3 चर्चेच्या फेऱ्या केल्या. मातोश्रीवर भेट देऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासमवेत देखील त्यांच्या वारंवार चर्चा होत होत्या. अखेरीस काल शनिवारी पुण्यात त्यांची खासदार राऊत यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान काँग्रेसकडून लोकसभेचे दंड थोपटणाऱ्या विशाल पाटील यांचं महाविकास आघाडीच्या शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटलांना तिकीट दिल्यास काय होणार? विशाल पाटील भाजपात जाऊन निवडणूक लढवणार अशाही चर्चा आहे. तसेच दुसरीकडे भाजपचे संजय काका पाटील यांच्याही उमेदवारीवर प्रश्नचिन्ह असून सांगली लोकसभेसाठी पृथ्वीराज देशमुख आपणच 200% उमेदवार असल्याचा विश्वास व्यक्त केल्यानं उमेदवार निवडीचं त्रांगडं अजूनही कायम आहे. या प्रकाराला जनता वैतागली असून हे कोडं लवकरात लवकर उघडावं अशा अपेक्षा आता सर्वसामान्य लोक करू लागले. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.